ते दादा नाही डोळ्यामध्ये पाणी येतंय खरं तर मला काय सुचत नाही कुठे मला विश्वासच बसत नाही दादाचा अपघात झाला आणि दादा आपल्याला अपघात झाला पण असण्याची शक्यता पण आता तुमच्या याबद्दल समज मागणी करणार आहात का या सगळ्या चौकशीमध्ये वेगळ्याच ते बाहेर पडायला तयार नाही नाही केलं ते धर्माच्या माणसाला त्यांनी पुन्हा वापस दारातून पाठवलं नाही परंतु म्हणजे म्हणतात यातली ती एक समाजाचा खूप मोठा आधार एका बाजूनं ते नक्की होते नक्कीच होते ती विसरून चालणार नाही आम्हाला समज राजकारण व्हायच्या मतभेद हे चालू राहते परंतु ज्या समाजाला एखादा आधार देणारा पाठीराखा भक्कम असतो तो अचानक झाला म्हणजे दुर्घटनेची चौकशीची मागणी करताय का या सगळ्या दुर्घटनेची चौकशी झालीच पाहिजे चौकशी तर झालीच पाहिजे पण मी पुन्हा ते सांगतो की मी वेगळ्याच मनस्थितीतून चाललो मला विश्वासच बसत नाही आमच्या कुटुंबातले गेले बहिणीचे दादा गेले आमच्या परिवारातले माणूस गेले इतकं आपलं दुःख आहे माझं तोंडसुद्धा कोरडं पडायला मी लई काळजणांनी बारे मी लई काळजणांनी बारे परंतु मी सकाळी मला कळालं असं मी गाडीत बसले बारामतीकडं आता तुम्ही पवार कुटुंबाशी भेटला त्यांच्याशी संवाद साधला काय मनस्थितीतून पवार कुटुंब भैया वहिनी साहेब ते साहेब सगळे तर चित्र गेल्यावर अवघड असतं काढून देत कार्यकर्त्याला ज्ञानेश्वर ये ना तू नाही दिल्या द्या तू धक्का नाही मारला काय वाढणार स्वतः काय रिपोर्ट काय दुसऱ्याचं रिपोर्ट चालू परंतु आमच्या घरात थोडी आणि सगळ्याच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सगळ्यांचा आधार असा देशात आणि राज्यात पुन्हा नेता होतो हे जाणणारे खूप असतात परंतु हे लईच अवघड